नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडते यूट्यूब चॅनल एक्झाम हॉलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये आपण विज्ञान भाग 1 मधील शेवटच्या 5 पाठांवरती रिव्हिजन करणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन असे अभ्यासासंबंधित व्हिडिओ मी टाकले तर त्याची लिंक तुम्हाला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मध्ये जो 6वा धडा आहे त्याचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शन विषयी काही प्रश्न विचारलेले आहेत जे की तुम्ही 9वीच्या वर्गामध्ये शिकलेला आहात. त्याच्यानंतर सुरुवात होते या चॅप्टरला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. यामध्ये सुरुवातीला त्याची डेफिनेशन आणि कन्सेप्ट काय आहे हे आपण शिकलोत. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तिथं दिलेलं आहे, त्याचं स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन आपण त्या पाठामध्ये शिकलोत. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये आपण कन्सेप्ट काय आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे शिकलोत. त्याच्यानंतर आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. यामध्ये ताऱ्यांची लुकलुकणे या बाबतीत माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने ॲटमॉस्फेरिक चेंजेसमुळे लाईट ही ताऱ्यांपासून येताना रिफ्रॅक्ट होते हे आपण त्याच्यामध्ये बघितलं. एक्सप्लेनेशन आणि कनेक्शन टू रिफ्रॅक्शन त्यामध्ये दिलेलं आहे. पुढचा टॉपिक होता डिस्पर्शन ऑफ लाईट, कन्सेप्ट विथ एक्झाम्पल्स. आपण डिस्पर्शन म्हणजे काय आणि त्याचं एक्झाम्पल देखील तिथं बघितलेलं आहे. आणि शेवटचा टॉपिक या 6व्या चॅप्टरमधला आहे विद्यार्थी मित्रांनो, पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे काय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी एका आकृतीवरून समजून घेतलेलं आहे. डेफिनेशन आणि त्याचे रिअल लाईफ एक्सप्लेनेशन आपण या पाठामध्ये त्याचं शिकलेलं आहोत. यानंतर चॅप्टर आहे 7वा, आपल्या प्रेझेंटेशनचा दुसरा, परंतु पाठामध्ये 7वा चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे लेन्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, लेन्सेस या चॅप्टरमध्ये सगळ्यात अगोदर आपण लेन्सेस विषयी माहिती बघितली, त्याची ओळख बघितली. याच्या अगोदरच्या वर्गामध्ये तुम्हाला मिरर्सची माहिती दिलेली आहे आणि या इयत्तेमध्ये लेन्सेस, तर लेन्सेसची ओळख, लेन्सेसचे प्रकार सुरुवातीला दिलेले आहेत. सेंटर ऑफ कर्वेचर आहे, त्याच्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आणि इम्पॉर्टन्स काय ते आपण बघितलं. त्याच्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर आहे, त्याला कॅपिटल आरने दर्शवलं जातं. त्याच्यानंतर त्याचे आपण कन्सेप्ट आणि एक्झाम्पल्स बघितले. प्रिन्सिपल ॲक्सिस काय असतो, त्याचे डेफिनेशन, त्याचं फंक्शन बघितलं. ऑप्टिकल सेंटर काय असतं, कन्सेप्ट आणि त्याचा रोल पाहिला. प्रिन्सिपल फोकस काय आहे ते आपण पाहिलं, डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स त्याचे बघितले. फोकल लेंथ म्हणजे काय, त्याचं एक्सप्लेनेशन आणि डायग्रामच्या माध्यमातून आपण त्याची माहिती बघितली. इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस, टाइप्स अँड एक्झाम्पल्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रूल्स टू ड्रॉ रे डायग्राम्स ऑफ इमेजेस, त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 रूल्स आपण बघितले. त्याच्या पुढचा टॉपिक आहे या चॅप्टरमध्ये इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्केव्ह लेन्सेस, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल्स आपण बघितले. त्यानंतर आहे साइन कन्व्हेन्शन, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, त्याचे रूल्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपण बघितले. यानंतर आहे मित्रांनो लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी बघितलं. याच्यावर आपल्याला काही न्यूमरिकल सुद्धा पुढे आहेत, ते आपल्याला सोडवण्यासाठी त्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा, तो फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर आहे मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशनवर देखील काही न्यूमरिकल्स येतात, तर तिथं आपण त्याची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. पॉवर ऑफ अ लेन्स देखील, त्याच्यावर देखील न्यूमरिकल्स आपल्याला या पाठामध्ये सोडवायचे आहेत, त्याची पण आपण कन्सेप्ट आणि फॉर्म्युला स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस पुढचा टॉपिक आहे. एक्सप्लेनेशन बघितलं आपण त्याचं आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहिले. त्यानंतरचा टॉपिक आहे ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. तर मानवी डोळा, त्याचे कार्य कशा पद्धतीने चालते त्याची माहिती तिथं दिलेली, त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण या पाठामध्ये स्टडी केलेलं आहे. त्याच्या पुढचा टॉपिक होता डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन. त्याच्यामध्ये मग 3 डिफेक्ट्स त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायला आहेत या पाठामध्ये. नियर साइटेडनेस म्हणजे मायोपिया, फार साइटेडनेस म्हणजे हायपरमेट्रोपिया आणि तिसरा आहे प्रेस्बोपिया. तर हे 3 डिफेक्ट्स, ते डिफेक्ट्स दूर कसे करायचे, त्याच्यासाठी कोणत्या लेन्सेस वापरले जातात त्याची माहिती आपण शिकलोत. त्यानंतर अपॅरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट, तर त्याचं एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल्स आपण या चॅप्टरमध्ये शिकलोत. त्याच्या पुढचा टॉपिक आहे यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस.
तर कॉन्केव्ह लेन्सेसचे वापर कुठे कुठे डेली लाईफमध्ये केले जातात, ॲप्लिकेशन्स इन डेली लाईफ आपण बघितलं. त्यानंतर आहे यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस, सिम्पल मायक्रोस्कोप असेल, कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल, टेलिस्कोप असेल, त्यानंतर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील, त्याचे एक्झाम्पल आणि कन्सेप्ट काय आहे हे आपण स्टडी केलं. आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो, या लेन्सेस चॅप्टरमध्ये आपण पर्सिस्टन्स ऑफ विजन याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय असतात ते बघितले. त्याच्यानंतरचा चॅप्टर आहे आपल्या प्रेझेंटेशनचा तिसरा धडा व या भाग 1 मधला 8वा धडा मेटलर्जी हा आपण शिकलो. यानंतर त्याच्यामध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स सगळ्यात अगोदर बघितलं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल्स आपण शिकलोत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स देखील तिथंच दिलेलं आहे, सविस्तर अगदी सोप्या भाषेमध्ये आपण ते शिकलोत. कॅरेक्टरिस्टिक्स आहे विथ एक्झाम्पल्स आपण बघितलं. त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन, वॉटर, ॲसिड्स अँड सॉल्ट्स. तर त्या ठिकाणी मेटल्सच्या रिॲक्शन ऑक्सिजनसोबत, वॉटरसोबत, ॲसिडसोबत आणि सॉल्टसोबत कशा पद्धतीने होतात हे आपण तिथं शिकलो. त्याच्यानंतर रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स, तर मेटल्सची रिॲक्टिव्हिटी सिरीज त्याची कन्सेप्ट डायग्राम आपण बघितलेली आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्समध्ये आपण रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन, वॉटर, ॲसिड्स अँड हायड्रोजन नॉन मेटल्सच्या देखील रिॲक्शन तिथं आपण पाहिल्या, त्याचे उदाहरणं बघितले. त्याच्यानंतर आयनिक कंपाऊंड्स काय असतात, आयनिक कंपाऊंड्सची डेफिनेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही तिथं शिकलात. त्यानंतर ऑकरन्स ऑफ मेटल्स, तिथून पुढं सुरू होते मेटलर्जी, ऑकरन्स ऑफ मेटल्स, तिथून पुढं टॉपिक सुरू होतो सोर्सेस काय असतात आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले. त्याच्यानंतर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी, इथं आपण शिकलोत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स, मेथड्स कोणत्या कोणत्या प्रकारच्या, फ्री टेबल मेथड असेल, फ्रॉथ फ्लोटेशन मेथड असेल. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स, त्याच्यामध्ये मग रिॲक्टिव्ह, मॉडरेटली रिॲक्टिव्ह अँड लेस रिॲक्टिव्ह मेटल्स असं क्लासिफिकेशन आपण पाहिलं. रिफायनिंग ऑफ मेटल्समध्ये आपण कोणत्या टेक्निक्स वापरल्या जातात आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत हे शिकलो. त्याच्यानंतर कोरोजन ऑफ मेटल्स, डेफिनेशन अँड प्रिव्हेन्शन टेक्निक्स आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि शेवटचा टॉपिक होता ॲलॉईंग, त्याच्या देखील डेफिनेशन आणि ॲप्लिकेशन्स आपण स्टडी केलं. अशा प्रकारे आपण हा चॅप्टर शिकलो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतरचा चॅप्टर आहे आपल्या या व्हिडिओचा चौथा आणि पुस्तकामधला 9वा धडा, त्याचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स. आपण पुढचा चॅप्टर कार्बन कंपाऊंड शिकलो. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला व्हॉट आर द टाइप्स ऑफ कंपाऊंड्स हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्याचं देखील आपण सविस्तर उत्तर पाहिलेलं आहे. तुमच्या या पाठामध्ये आपण बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स बघितलं. कार्बन कंपाऊंड्समध्ये असलेले बॉन्ड्स कोणत्या प्रकारचे असतात इथं दिलेलं आहे, कोव्हॅलेंट बॉन्डिंग इन कार्बन. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ मिथेन मॉलिक्यूल, मिथेन मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर, मग त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट अँड लाईन स्ट्रक्चर आपण त्याचं बघितलं. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक होता कार्बन अ व्हर्सटाईल एलिमेंट, कार्बन विषयी सविस्तर इथं माहिती आपण बघितली, मग त्याचं एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल्स आपण पाहिले. त्याच्या पुढे आपण शिकलो हायड्रोकार्बन्स, मग सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सची माहिती तिथं दिलेली आहे. टाइप्स ऑफ कार्बन चेन्स, मग स्ट्रेट चेन असेल, ब्रांच्ड चेन असेल आणि रिंग्स, अशा पद्धतीने आपण चेन्सची माहिती बघितली. त्यानंतर फंक्शनल ग्रुप्स इन कार्बन कंपाऊंड्स, एक्सप्लेनेशन बघितलं आपण, एक्झाम्पल्स होईल. त्याच्या पुढे आहे होमोलोगस सिरीज, कन्सेप्ट काय आहे आणि एक्झाम्पल्स काय आहेत हे पण आपण तिथं शिकलो. त्यानंतर आहे या पाठामध्ये नोमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स. मग केमिकल प्रॉपर्टीजमध्ये कार्बन कंपाऊंड्सचं कंबशन, त्याचं ऑक्सिडेशन, ॲडिशन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण बघितल्या, त्याचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी पाहिले. त्याच्या पुढचा टॉपिक आहे इथेनॉल अँड इथेनॉइक ॲसिड, केमिकल प्रॉपर्टीज आपण तिथं बघितल्या, त्यांच्या आणि रिॲक्शन्स देखील दिलेले आहेत. मॅक्रोमोलिक्युल्स अँड पॉलिमर्स हा शेवटचा टॉपिक या चॅप्टरमधला आहे, त्याचं देखील नॅचरल आणि मॅनमेड पॉलिमर्सची माहिती आपण बघितलेली आहे, त्याचे उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, आपण ते स्टडी केलेले आहेत. तर आपल्या व्हिडिओचा 5वा विज्ञान भाग 1 मधला 10वा धडा जो आहे या पुस्तकातला स्पेस मिशन्स, तो आपण शेवटी स्टडी केला. त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत की डिफरन्स काय आहे स्पेस आणि स्कायमध्ये. त्यानंतर सोलार सिस्टममध्ये कोणते कोणते डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत, त्याचबरोबर सॅटेलाईट म्हणजे काय, नॅचरल सॅटेलाईट कोणता आहे पृथ्वीसाठी, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले होते आणि काही माहिती रिकॉल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर मग आपण शिकलो या चॅप्टरमध्ये स्पेस मिशन्स कन्सेप्ट आणि इम्पॉर्टन्स काय आहे, त्यानंतर आर्टिफिशियल सॅटेलाइट्स डेफिनेशन आणि त्याचं फंक्शन काय आहेत ते पाहिलं. ऑर्बिट्स आपण बघितले वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल सॅटेलाइट्सचे, मग हाय अर्थ ऑर्बिट असेल, मीडियम
आणि लो अर्थ ऑर्बिट्स असे तिन्ही ऑर्बिट्सची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल विषयी देखील आपण स्टडी केलं, त्याचे टाईप्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले. नंतर आपण पाहिलं स्पेस मिशन्स अवे फ्रॉम द अर्थ, मग मून मिशन, मार्स मिशन आणि बियॉन्ड. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे दुसरे मिशन्सची माहिती बघितली. इंडिया अँड स्पेस टेक्नॉलॉजी विषयी देखील अचीवमेंट्स आणि ॲडव्हान्समेंट्स काय आहेत आपण त्याची माहिती पाहिली. स्पेस डेब्रिज अँड इट्स मॅनेजमेंट हा शेवटचा टॉपिक आहे या चॅप्टरमधला. त्याचे कन्सेप्ट आणि मेथड्स आपण पाहिल्या. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 5 चॅप्टर राहिलेले शिकलोत आणि पाठामधले टॉपिक्स चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिवाईज होतील आणि तुम्हाला नंतर अभ्यासामध्ये देखील मदत होईल. यानंतर आपण अशाच प्रकारचे भाग 1चे देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर मागील वर्षीच्या मागील बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाचे उत्तरं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स असतील किंवा इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स असतील जे की विद्यार्थ्यांना अवघड वाटतात, अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, इतर विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.